माझ्या इगतपुरीच्या काही आठवणी आहेत त्या मी तुम्हाला शेअर करतो. कधी-कधी असं होतं ना, सगळं काही असूनसुद्धा आपल्या मनात एक हळूवार शांतता वाटत नाही. मलासुद्धा असंच काहीसं वाटतं. पण रोजचं धावपळ, काम, लोकं सगळं होतं. पण मी माझ्या मनाशी हरवतोय असं जाणवत होतं. एक दिवस सहज ठरवलं, चला कुठेतरी जाऊ, स्वतःला शोधायला. मग मी एकटाच निघालो इगतपुरीकडे. नाही काही मोठी प्लॅनिंग, नाही कुणी सोबत. फक्त मी आणि माझं छोटंसं बॅग होतं. तर इगतपुरी स्टेशनवर उतरलो तेव्हाच त्या थंडगार हवेत एक वेगळाच समाधान होतं. जणू त्या जागेने मला अगदी आपलंसं केलं होतं. मी सगळ्यात आधी भातसा व्हॅलीला गेलो. मला खरंच सांगायचं आहे, मी तिथे जेव्हा उभा राहिलो आणि समोरचं दृश्य बघून थक्कच झालो. कारण ढग इतके जवळ होते. असं वाटत होतं की जणू मी हात पुढे केला तर पकडता येतील असे एवढे जवळ ढग होते. तिथं मी थोडा वेळ शांत बसलो. काही बोललो नाही आणि काही केलं नाही. फक्त हवेतल्या गार वाऱ्याचा आणि पावसाच्या थेंबांचा स्पर्श मनातून अनुभवत घेत होतो. कधी-कधी आपल्याला फक्त असं कुणीतरी हवं असतं जे फक्त आपल्याला समजून घेतं. त्या दिवशी निसर्गाचं माझं त्या दिवशी निसर्गच माझा मित्र होता. नंतर मी कसारा घाट, कांबे धरण आणि विसप्पना केंद्रसुद्धा बघायला गेलो. प्रत्येक ठिकाणी मला वेगळी शांती मिळाली, वेगळी आठवण मिळाली. या सगळ्या प्रवासात मला एक गोष्ट अगदी मनापासून कळली. कधी-कधी आपल्याला स्वतःला शोधायचं असेल तर थोडंसं एकटं पडावं लागतं आणि कधी-कधी त्या एकटेपणाचंच आपण स्वतःला सापडतो. आजही पाऊस आला की मला त्या इगतपुरीच्या थेंबांची, त्या वाऱ्याची आणि त्या गारव्यातल्या माझ्या आठवणींची खूप आठवण येते. तुम्ही पण एकदा स्वतःसाठी एक असा छोटासा प्रवास नक्की करून बघा. खरंच खूप काही सापडतं.